भाजप आणि शिंदे सेनेत बाहेरून सगळं काही ठीक वाटत असलं तरी सध्याच्या राजकीय घडामोडींवरून या दोन्ही पक्षांमध्ये वरिष्ठ नेत्यांपासून तर अगदी ग्राउंड लेव्हल पर्यंत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंत कमालीची नाराजी असल्याचं जाणवतं. भाजपसारख्या बलाढ्य पक्षाला पूर्ण करण्याची ताकद आज तरी देशात कुठल्याही पक्षात नाही. आणि हीच असुरक्षितता आता शिवसेनेसारख्या त्यांच्याच मित्रपक्षाला जाणवू लागली आहे. भाजप कधीही आपला घास घेऊ शकतो ही भीती शिंदे सेनेत स्पष्ट दिसून येते. सध्याच्या विधान परिषद निवडणुकीत अगदी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत महायुतीत विशेषतः भाजप आणि शिंदे सेनेमध्ये जास्तीच्या जागा पदरी पाडून घेण्यासाठी जी ताकद दिसून आली ते बघता या दोन्ही पक्षांमध्ये सुप्त राजकीय संघर्ष दिसून येतो. दुसरीकडे म्हणायला जरी भाजप मित्रपक्ष असला तरी शिंदे सेनेच्या काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार भाजपने शिवसेनेच्या नेत्यांना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान देण्यासाठी आपली काही स्लीपर सेल सक्रिय केलीय, ज्यांच्या माध्यमातून शिंदे सेनेच्या नेत्यांचे राजकीय वलय कमी करून भविष्यात स्वतंत्र निवडणूक लढवण्याची वेळ आलीच तर शिवसेनेच्या नेत्यांना धोबीपछाड देण्यासाठी हे पॉलिटिकल स्लीपर सेल भाजपकडून ऍक्टिव्ह केले जातील. ही सर्व भाजपची खेळी ओळखून शिंदे सेनेतील काही नेते भाजपवर प्रचंड नाराज आहेत. राजकीय चर्चेनुसार तर काही नेते पुन्हा उद्धव ठाकरेंचा पर्याय स्वीकारण्याचे देखील तयारीत असल्याचं बोललं जातं. समजा दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तर यासाठी पुढाकार कोणकोणते नेते घेऊ शकतात? भाजप कोणकोणत्या नेत्यांना नडत आहे त्याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. एक, गुलाबराव पाटील जळगाव विधान परिषदेची जागा शिंदे गटाला मिळावी यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मुलगा प्रतापराव पाटील यांना मागच्या दाराने आमदार करण्यासाठी गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांनाही गळ घातली होती. जळगाव जिल्ह्यात पक्षाची मोठी ताकद असून ही जागा शिंदे सेनेला मिळावी यासाठी गुलाबराव पाटील मुंबईत तळ ठोकून होते. परंतु मंत्री गिरीश महाजन यांनी पाटलांच्या दबावाला बळी न पडता भाजपची ही पारंपरिक जागा भाजपकडेच ठेवण्यात यश मिळवलं. भाजपने या जागेवर आपला हक्क सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याने गुलाबराव पाटील कमालीचे नाराज झाले असून एकनाथ शिंदे यांनी जळगावच्या जागेचा आग्रह सोडल्यामुळे पक्षावर देखील गुलाबराव पाटील नाराज असल्याची चर्चा. जागा न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या गुलाबराव पाटलांनी भाजपचा आपल्या शैलीत समाचार घेतला. नेहमी नववीवाल्या आम्हीच व्हावे असे नाही, युती टिकवण्याची जबाबदारी फक्त आमचीच नसल्याचे सूचक विधान त्यांनी केल्याने राजकीय चर्चांना वेग आला. 2. किशोर पाटील शिंदे सेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाचोरा भडगाव मतदारसंघात भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे सातत्याने उघड आव्हान देत असतात. असं असतानाही मंगेश चव्हाण वर गिरीश महाजन कुठल्याही प्रकारचा अंकुश लावत नसल्याने त्यांना महाजन यांचाच पाठिंबा असल्याची चर्चा नेहमी सुरू असते. स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, सांख्या निवडणुकांच्या जागा वाटपावरून दोघांमध्ये जिल्ह्यात हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला होता. मंगेश चव्हाण हे जिल्ह्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या पाठिंब्यामुळे किशोर पाटलांच्या मतदारसंघात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आहे. दोघांमधील संघर्ष इतक्या टोकाला गेला होता की किशोर पाटलांनी मंगेश जवानांवर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका करत मंगेश चव्हाण किस गली का कुत्ता है असं म्हणत तो थोड्याच दिवसात हवेत उडायला लागलाय असा थेट हल्ला चढवला होता. भाजपच्या या सततच्या आवाहनामुळे त्रस्त होऊन किशोर पाटलांनी पाचोरा भडगाव भागातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजपसोबतची युती फिसकटली असे जाहीर करत स्वबळावर निवडणूक लढवली होती. तिसरं नाव येतं संजय शिरसाट. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत सह इतर स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपने घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे संजय शिरसाट यांची मोठी कोंडी झाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सकारात्मक चर्चा करूनही स्थानिक भाजप नेत्यांनी शिरसाट यांना जागा वाटपात दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न करत आपल्या अहंकारी भूमिकेवर ठाम राहिले. परिणामी मनपा निवडणुकीत शिरसाट यांनी आपली वेगळी चूल मांडली होती. भाजपच्या या वागणुकीला कंटाळून संजय शिरसाट यांनी भाजपच्या हट्टामुळे आणि अहंकारामुळे छत्रपती संभाजीनगरमधील महायुती तुटल्याचा आरोप केला होता. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण भाजपने आमचा विश्वासघात केल्याचे सांगत शिरसाट यांनी महायुतीत सर्व काही ठीक नसल्याचं सांगून दाखवलं होतं. चौथ्या नावेत अब्दुल सत्तार. विधान परिषद निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र भाजपने या जागेवर आपला दावा ठोकून सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली. सत्तार यांच्या मुलाने अपक्ष अर्ज भरले. भाजप नेत्यांनी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला. सत्तार यांनी जाहीरपणे संताप व्यक्त करत भाजप हा स्लो पॉयझन असल्याची जहरी टीका केली होती. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे फक्त हातपाय तोडले,
पण आमचे तर थेट मुंडके छाटले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेना संपवण्याचे कारस्थान भाजप रचत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केल्यावर सत्तार यांनी त्यांचे त्वरित समर्थन केले. स्थानिक पातळीवर भाजप आपल्याला संपवत असल्याची जाणीव झाल्यामुळे ते पुन्हा उद्धव ठाकरेंना सोबत जाऊ शकतात, असा अंदाज यातून लावला जातोय. पाचवं नाव येतं विप्लव बाजोरिया यांचं. अमरावतीच्या विधान परिषद जागेसाठी महायुतीत बंडखोरी झाली आहे. शिंदे गटाचे विप्लव बाजोरिया यांनी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज अपात्र घोषित केला होता. त्यांनी नागपूर खंडपीठात याविरोधात याचिका दाखल केली होती, परंतु तेथेही त्यांना अंतरिम दिलासा मिळू शकलेला नाही. विधान परिषद निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारीवरून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा वाद झाला होता. यातून शिंदे सेनेच्या नेत्यांवर गुन्हे देखील दाखल झालेत. भाजप अंतर्गत पातळीवर आपल्याच मित्रपक्षांच्या नेत्यांवर दबाव आणण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करत असल्याचा आरोप विप्लव बाजोरिया यांच्यासह शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. विदर्भातील जुने शिवसेनेत असलेले बाजोरिया कुटुंब भाजपच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे कोंडीत सापडले आहे. बाळासाहेबांच्या मूळ विचारांच्या शिवसेनेत परतण्याचा विचार ते करू शकतात, असं बोललं जातंय. सहावं नाव येतं महेश शिंदे यांचं. सातारा जिल्ह्यामध्ये भाजपचे वाढते प्रस्थ आणि त्यातच महायुतीमधील दुसरा मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटामुळे आमदार महेश शिंदे यांची मोठी राजकीय कोंडी झाली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांच्या सातारा जिल्हा परिषदेच्या काळापासून सुरू असलेले मतभेद आता आणखी तीव्र झाले. सातारा जिल्ह्यात भाजप आणि अजित पवार गट सर्व स्थानिक संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असून शिवसेनेच्या आमदारांना दुय्यम स्थान दिलं जात असल्याचा आरोप होतोय. दोन्हीमधील विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपात भाजपा किंवा राष्ट्रवादीकडून अडचण निर्माण होऊ शकते. या भीतीने महेश शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात येऊ शकतात, असं स्थानिक राजकीय विश्लेषक सांगतात. सातवं नाव येतं सुहास कांदे यांचं. नाशिक विधान परिषद मतदारसंघात शिवसेनेने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर करताच गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांनंतर गणेश गीते यांनी अर्ज मागे घेतला असला तरी गोकुळ गीते मात्र अपक्ष उमेदवारी दाखल करण्यावर ठाम राहिल्याने शिंदे सेनेमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शिंदे सेनेचा प्रभाव रोखण्यासाठी भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी या बंडखोरांना छुपा पाठिंबा दिल्याचे आरोप ठाकरे गटाने केला होता. एकनाथ शिंदे यांनी भाजप बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न केला, तरीही स्थानिक पातळीवर भाजप कार्यकर्ते शिंदे सेनेला सहकार्य करत नसल्याने उत्तर महाराष्ट्रातील आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. यात खास करून सुहास कांदे यांचा समावेश आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाने उमेदवार न देता एक प्रकारे शिंदे गटातील अंतर्गत नाराजीचा फायदा घेण्याची रणनीती आखली. यामुळे या भागातील काही आमदार भविष्यातील सुरक्षिततेसाठी उद्धव ठाकरेंकडे परत येऊ शकतात, अशी चर्चा. थोडक्यात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सर्वप्रथम दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत ही व्यक्त केलेली इच्छा. त्याला अब्दुल सत्तार यांचा सकारात्मक प्रतिसाद. त्यानंतर समृद्धी महामार्गावर अब्दुल सत्तार आणि दानवे यांची झालेली गळाभेट ही केवळ वैयक्तिक नसून त्यामागे भाजपच्या विरोधातील सामूहिक नाराजीचा मोठा बॅकअप असल्याचं सिद्ध होतंय. खासदार संजय राऊत यांनी देखील मूळ शिवसेना ही एकच असून ती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करत असल्याचं म्हटलं आहे. आता ज्यांना आपली चूक उमजली असेल आणि भाजप कशा प्रकारे महाराष्ट्रातील नेत्यांचा अपमान करत आहे हे समजलं असेल, त्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. आता शिवसेनेचे शिंदे सेनेचे नेते कधी आणि कसे प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण यावेळी पक्का अंदाज असा वाटतोय की शिवसेनेतील म्हणजे विशेषतः शिंदे सेनेतील नाराज गट हा आज नाही तर पुढच्या निवडणुका लागण्याच्या अगोदर ठाकरेंना निवडतील अशा चर्चा व्हायला लागल्यात. तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता? जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.